हे मला गोष्ट आणशील का? समझ रहे हो? राधेच्या बाजूला माझा माऊस आता मी चालले गोव्याला. अंकल येतोय गोव्याला? चल ना गोव्याला, मस्त चिल मार मस्त. हे मला गोष्ट आणशील का? समझ रहे हो? समझ रहे हो आप? पैसे नाही बा माझ्याकडे, शोपत 1 रुपया नाही नाही, आम्ही गोव्याचा फॉरेनर रशियन. आम्ही गोव्याचा फिलितच घेतो. ते गाईज याही गोव्यावरनं मागवलंय, कोणाला तरी सांगितलेला. आता आम्ही चाललो तुम्हाला. हा काजू 5 किलो. आता मी कपडे वाले करते. आता मला निघायचे पटपट. आता तुम्ही बघतो ब्लॉग बघा आता. चालेल गाईज. आता मी चाललो गोव्याला. दीदी बोलते मला पण नाही. इथं मलाच कसं तरी नाही ना, तुला कशी काय नाही. तुम्ही फक्त बघा, फक्त 500 रुपये माझ्या कवर मध्ये. अच्छा, ते पण भेटलं मला आज कसं तरी. आणि मी आता ही चड्डी आणि हे शर्ट हा उद्या घालणार आहे. मला बॅग मध्ये लगेच मध्ये भरून घेऊन जा. अरे तर गाईज आम्ही चाललो गोव्याला. आणि आता चाललं गोटेदाचा मित्र आहे का इथं अकोर्ल्यामध्ये, तिथं हल्लेल चाललो. आता कपडे बिपडे घातले मस्त, जेव तिथं ना गोव्याला जाऊ परत. गोटेदा कोण आहे, मित्र आहे का कोण आहे? नक्की आमंत्रण आहे ना आपल्याला? 100%. हा आपण जाऊ मस्त जेवायला. काय होमगार्ड रवी धनावटे होमगार्ड आहे काय? होमगार्ड आहे. डीजे विजे मस्त म्हणजे हाय हल्ली मस्त जेऊ. तिसरं लग्न आहे का? तिसरा लग्न आहे. तिसरं लग्न. तिसरा लग्न आहे त्याचा एकदम 2 hours later. चाललो हल्दींशी. आता चाललो परत गोव्याला. आता कपडे एवढं बदललं, आधी शेडणी बदललं, कपडे बदलले. आता जेवलो 2 वेळा भात घेतला मी पण. 2 वेळा. आता आम्ही चाललोय गोवा डायरेक्ट. आता आपल्या कर्जतच्या इथे आपण विठ्ठल मंदिराच्या इथं हे बघा पुढेच विघ्नहर्त्याचं मंदिर आहे. तर डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो. आता कुठे CNG टाकायला थांबू तिथं काय थांबलोच कुठे काय कारण असतं, मला डायरेक्ट तिथं भेटतो. डायरेक्ट माझ्याबरोबर आहे नवनाथ दादा, गोट्या दादा, आदेश दादा आणि मी आहे. बस आम्ही 4 जण चाललो. हे मला बोललो गोव्याला चल, मी लगेच आलो निघून. माझ्याकडे पैसे 1 रुपया नाही. आता उद्या पैसे भेटतील. काय आहेत ते? स्पॉन्सर बाय आदेश शेळके. स्पॉन्सर बाई माझा स्पॉन्सर आहे आदेश शेठ. इकडे सगळे स्पॉन्सर आहेत, 3 जण स्पॉन्सर आहेत. मी फक्त आलोय. आता आला आम्ही CNG पण टाकले. आता चाललो खालापूरला आहेत. आता आम्ही इकडे आदेश शेठ आहे, इकडे गोट्यात, इकडे नवनाथ दा. काय जेवला का? खाना खाया क्या? हाँ खाना हो गया. चलो आते हैं गोवा. चलो. मैं कहाँ जाऊँगा, चल ना. हम सबको मारने खाने आए हैं. हम सबको चलो चलो. हम जा रहे अभी गोवा में. CNG डाला अभी जाएंगे घूमने. अभी करेंगे मजा. आप सबकी बात छोड़ो. जाओ गया जी सर. मिलेंगे अगले साल गोवा जाने. लाऊ क्या आपको कुछ नाही ना? चलो काहीच 4:45 वाजायला आलो तरी आम्ही गोव्याला पोहोचलो नाही. आज रत्नागिरी यायचे की झोप आले भाई. हो काही झोपून देई नाही मला. बोलतो तू झोपला का मी पण झोपून. ताईना करायला घेतले.
काहीच पलटी झालं डायरेक्ट. आता डायरेक्ट सकाळ झाले. अजून आम्ही आता कुठे ना आपण सगळ्यांची अक्कल बंद झाले डायरेक्ट. अजून रत्नागिरीला नाही पोचलं. निघत गोव्याला मला वाटते 12-1 वाजता पोचू आम्ही. कधी निघलेलो? किती वाजता निघलेलो आपण? 12 वाजता निघलेलो. गोवा 351 किलोमीटर दाखवते. आपण किती 300 किलोमीटर कट केलं इथून. 250 झाला. एवढा 500. गाईज आम्ही तेवढं कंटिन्यू झोपलो नाही. झोपलं आता डायरेक्ट टोल झालं. टोल जागे दाखी राहते. सध्या झोपलं. नमस्कार. इकडे तर पोलीस आले होते झोपलाय. कंटिन्यू गाडी चालवतो येऊ आणि मी कंटिन्यू जागा आहे. ते झोप आले आता आम्हाला. रूमवरती जाऊनच झोप वाटतं डायरेक्ट. फक्त चायची गरज आहे आम्हाला. बाकी काही नको आम्हाला. बस अशा ठिकाणी आहेत ज्यांना चाय दिसत आहे ना टपरी दिसत आहे. काही दिसत नाही आम्हाला. आता आम्ही कुठे आहेत काय माहीत पण नाही आम्हाला. आम्ही पहिल्यांदाच आलो सगळी गोव्याला. अजून 300 किलोमीटर असेल. हाऊस झाले सगळ्यांची. काहीच आता आम्ही चहा घेण्यासाठी थांबलोय. कुठे थांबलोय काही माहीतच नाही. पक्की झोप आले आता. आधी शेत कसं वाटतं तुला? मला आता गारगार वाटते. गारगार? तू झोपून आलाय तुला काय? तुला गारगारच वाटेल. झोपले आदेश शेट झोपलाय. नवनाथ शेट झोपलाय. काय मी आता माग मस्त झोपणार आहे. आता चहा पितो आता डायरेक्ट पुढे भेटतो. तर गाईज आता गोव्यामध्ये एंट्री केले. बागा बीच किती किलोमीटर आहे? 44 किलोमीटर आहे. डायरेक्ट बागा बीचला जाऊन येतो. गोव्यामध्ये जाऊ पण धमाली नक्की करू. मोठा धमाका बघायला भेटेल तुम्हाला नक्कीच. रात्री लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. दुसरा एक टेम्पो मागे येतो बँजो बिंजूंचा. सिंगर पुढे बसलेत. आदेश सर. आदेश सर एक धावला होऊन जाऊ दे. सध्या नको का? सध्या नको. नंतर रात्री धावला किंग. ती कोणती? ती लेडीज कोण? तिचं नाव काय? नाही ती पोर अन्वी पाटील. अन्वी पाटीलच्या नंतर नाव येतो तो आदेश शेलके. हा चेहरा आहे तो. कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता. धावल्याची सुपारी आहे 10,000. हल्दी लग्न उठणं परत. हा कोरसला माझी माणसं येणार 8. हा त्यांची वेगळी कोरसला माणसं येणार 8. त्यांची पर पर्सन किती आहे त्यांची? ते ठरवणार. मी नाही ठरवू शकत त्याचा. कोरसला वेगळी माणसं येणार आहेत त्यांची. मला इम्पॉर्टंट. हा ती माणसं नसले तर धावलाच होऊ शकत नाही काय? बघा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता याला. माझे नियम अटी पण आहेत त्या गोष्टीसाठी. आपला कॉन्टॅक्ट नियम काय आहेत त्यासाठी? नियम ते तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटतील. नाही तुम्ही कॉल करा. तुम्हाला सगळं सांगितलं जाईल काय नियम आहेत काय अटी आहेत. कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा सर. आदेश शेलके 4 वांगडी ऑडिओ. हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सामान घ्यायला तांदूळ बिंदूळ घेतो. मस्त जेवायला करतो. कोणता तांदूळ आहे? जीरा. अरे कौन सा वाला? 75. अरे वाडा बोलून नाही दुसरा कंपनी आहे का? दुसरा वाडा का नाही? वाडा बोलून वाडा नाही. गायचं आता सगळं सामान घेऊन झालं आमचा. आता फक्त रूम बघायचे. तिथं जायचे जेवायला करायचे. जेवायचे आणि फिरायचे रात्रभर. बस बाकी काहीच नाही. काय दादा? हा पबची मजा घ्यायची. पबला तर जाणार. मजा आहे का? पबला पण जायचे. कसिनो मध्ये पण जायचे. पोरांची फरमाईश पबला जायचे.
इथनं कुठनं जायचं काय माहीत नाही आम्हाला. रूम बघायला आलं आणि इथं आलं पाणी. तिकडे रूम घेतले तिथं न पाणी आलं. आता रूम बीम घेतले. आता सामान चालायला मिक्सर घेतलाय. आता जाऊन जेवण करतो मस्त. तुम्हाला रूम दाखवतो 3 नंबरवरती डायरेक्ट. इकडे रूम आहे आपली. ही रूम आहे आपली. नवंता फुल चिल्ड काम आहे डायरेक्ट. एकदम ओके काम आहे डायरेक्ट. जेवणाची सोय एकदम पद्धतशीर होईल. आता जेवायला इथंच करणार आहे. आम्ही मच्छी घ्यायला चाललो आता. ते दोघंजण गेलोत मच्छी घ्यायला. तसपर्यंत आम्ही आराम करतो. काहीच आता जस्ट आंघोळ धुतले. आता मस्त फ्रेश बिश होतो. जेवणाच्या मार्गाला लागतो. आता जेवण करायला घेतलं आहे. भात झालं आहे. मस्त फ्रेश होतो. नंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट जेवणाच्या टायमाला. रूम तुम्हाला दाखवतो एकदा परत. इथे एक शेगडी आहे. बाथरूम आहे. AC आहे. TV आहे. फ्रीज आहे. वायफाय आहे. सगळं आहे. बाल्कनी बेड एकदम ओके काम आहे. आता तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो जेवणाच्या टायमाला. आता कोलबी आपल्याला जेवायला. पॅन काय करू. एक मिरची राहिली तशीच. तू नाही ते लॉक नको टाकू. माझेच बघा यातला नको टाकू. गाईच कोलबी चालली आता. गॅस कमी कर. ओके सर. तिकडे अंडी कुठे टाकल्या ना. बिर्याणीची पण ऑर्डर केली. याच्यामध्ये काय काय टाकलं आता. अद्रक पेस्ट, मिरची पेस्ट, कोथिंबीर पेस्ट, लसूण पेस्ट आणि त्यामध्ये अख्खा मसाला आपला खडा मसाला असतो ना हा थोडा. त्यावरती आता हळद जाईल. मसाले जातील. आता हे आमचे आते शेलक्यांचे काउट नवीन घरून दळून आणलेले मसाले. घरगुती मसाले. सिक्रेट मसाले. सिक्रेट मसाला सांगत नाही. हा सिक्रेट मसाला आणलाय पार्सल. हे आम्ही कोणाला सांगत ना असं सिक्रेट आमचं. त्यामध्ये आम्ही आता असं परतून घेऊ 4-5 वेळा. आपली मिरची पावडर टाकली. हा ऑल इंडियन कंपनीचा मसाला येतो. एव्हरेस्ट पेस्ट टाकू. आता आम्ही घेत आहे तांबोळी पेस्ट. टोमॅटो थोडंसं पाणी टाकता का. टोपशी पडतली. पाणी आपल्या बिस्लरीचं घे. आता कसे झाले बघा. कलर बघा. हे असं व्यवस्थित सगळं ग्रेव्ही शिजवून घ्यायची म्हणजे असं. मग त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी मिक्स करायचं म्हणजे आपली ग्रेव्ही शिजून येईल. थोड्याच वेळात हे थोडंसं नॉर्मल पाणी ते दोघांना हलवून घ्या ना थोडंसं. असं तसं नाही. अरे यार ही थोडीशी तांबडी पेस्ट होती ना ते आम्ही टाकली त्यामध्ये सगळी. मग ते कसं फ्लेवर चांगला येईल. स्मेल त्याची चांगली येईल व्यवस्थित. मीठ राहिला. मीठ नंतर टाकायचे. ते मी कोलबी आल्यानंतर टाकायचे. बघा कसं कलर आलाय थोडे. मीठ किती टाकायचं चवीनुसार. ते कसं टाकायचं माहिती आहे का तुम्हाला. तर आपण हातात तर घेऊ शकत नाही पण तरी पण तुम्हाला सांगण्यासाठी मी असं करतो. असं म्हणजे हे जास्तच पडतं. आम्ही लोक कॅन्सल केलं ते तर मग जास्तच पडलं. टाटा आहे ना. टाटाचं कसं खूप खारट असतं.
हलवून घ्या आता. टाटा नमक कसं माहितीये का, समुद्रापेक्षा खाणं. अशी पद्धतशीर टाकायची. ही रेक्साने आणून दिले कोलबी आम्हाला. ही रेक्सा ती खूप म्हणजे खूप लांबून आली, मुंबईची आली, कोळीवाड्यातून आली ती. आणि त्याच्यावर लिंबू पिळून असं घ्यायचं परतून. परत हलवून घ्यायचं. परत हाडून घ्यायचं आणि 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं. काय चिकन. आता नेक्स्ट आम्ही रेसिपी तुम्हाला सांगू, सुरमई फ्राय कशी करायची ती. आईचं आता आम्ही चाललोय स्विमिंग पूलला. पूलमध्ये जातो माझ्या घरचं, तुम्हाला दाखवतो. तर काय स्लिप मध्ये गेले लाईट ना आम्ही बसला अडकून. पैनिक होऊ नका, घाबरू नका. लाईट गेले. खोली खोली लिफ्ट खोलले, लाईट गेली ते ना. आता आम्ही आलो बाहेर पूलला. पूल एरियामध्ये आलो आता आम्ही. आणि आता नंतर जाणार आहेत बीच वरती. नंतर बीच वर येत ना, इकडे रूम आहे आपली, इकडे वर. इकडे जरा एन्जॉय करू मस्त. एकदम क्वालिटी आहे. नदी वाला आहे तू. काय रे जाऊ शकतो डाव जाऊ शकतो. एक माग गायचं. आता आम्ही आलोय बीचवर. बीचवर चाललोय, मारणाचा काम फुटलाय, मी लागते इथं लय. इकडे बीच आहे समोर. ही आपली मंडळी आधीच शेट गोलीगत गोटे दादा. आम्ही 4 जण आल्या गोव्याला. समोर बीच. आता बीचवर जाऊ, मस्त राईड बीड बघू कसं काय. तसं करू मग आम्ही राईड बीड पटलं तर. चल आता तिकडे गेलो डायरेक्ट भेटतो. आता भरती आले समुद्राला. पाणी बी जाम आहे, पाणी इथपर्यंत येते. पूल भरती आहे. तिकडे राईड बीड आहे, तिकडे जायचे आता मला. दा पिचू पण आता आम्ही चाललो दुसऱ्या बीचवर. तिकडे चाललो, तिकडे राईट बीट आहे. तिकडे राईटच नाही, इकडे काही मजा नाही. तिकडे जातो आता. तो नुसता फॉरनेत का बघत होता, त्याच्या बायकोला आला राग. ती चालले तिकडं आणि यांची भांडणं झाले दिसते ना. आता आम्ही चाललो दुसऱ्या बीचवर. चला. तर गाईच आता आम्ही चाललो बागा बीचला. तिथं भांडण झाल्यामुळे आम्ही चाललो. त्या दोघांची भांडण झाली, आम्हाला नाही बघवलं. त्यामुळे आम्ही चाललो बागा बीचला आता. बागा बीचवर आलोय आता. बागा बीच.
पुढा काय यांचं वेगळंच काम आहे. बागा बीच इकडे राईड बीड आहे. इकडे बघू कसे काय राईड आहे तसं जाऊ राईडला मग. इकडे मजा आहे. ही दारू बघा, दारू ही दारू बघा. ही पण दारू, ही दारू. ही बघा दारू, गोव्याची दारू खूप फेमस आहे. हे बघा आधीच्या बाजूला बाजूला वाहून गेली दारू, वाहून गेली दारू वाहून गेली. तर तुम्हाला काय वाटतंय गोव्याला? हा दारू वाहून चालली, दारू वाहून जाते दिसते. दारू परत वाहून आली. यांचेच माझे ते दारू आहे गोव्याची दारू स्वस्त आहे म्हणून किती पण प्यायची कसा पण चालता. कपडे बदलायला नंतर जातो समुद्रात. कपडे बदलून येतो आता. इकडे गाडी लावली पार्किंगला. कसा वाहन बसवल्या बसवाल्याने नाद केला डायरेक्ट वाहन. हा ऐक ना माग मावशी आहेत. आता आम्ही चाललो मच्छी मार्केटला. तिथं काय मच्छी भेटली नाही आम्हाला. इथं बसले मावशी. कसं वाटायचं मच्छी नाही का काय? आमच्या मिलीचो मच्छी अरे बाबा आम्ही फोटो दे ना. गाय जात आम्ही चाललो रूम मधनं. गाडी बिडीमध्ये सगळं सामान भरलं. आता मालवणला जाऊ. तर गोव्यावरनं जाते. अपॉइंटमेंट घेतलेली. इथे एक रूम होती आपली. तिकडे स्विमिंग पूल आहे. सगळं भरले सामान विमान. आता डायरेक्ट मालवणला जाऊ. नाही ते इकडे बोलतात दादासं बोलतात गोव्याच्या इथं नावाच्या इथं जायचे. आपल्याला आता कुठे जायचे? आता जाऊ आपण गोव्यामध्ये. गोव्यामध्ये जायचे. आता आम्ही कुठे आहेत माहिती आहे का? बागेबीचच्या एरियात आहेत. कलिंगड एरियामध्ये. कलिंगड एरियामध्ये. आपली मलसडीच पण इकडे लागली. ही आपली त्या दिवशी घातलेली इथं लावले. आपले पाहुणे येणार आहे त्यांना. हा राकेश शेठ, आदेश शेठ. आदेश शेठ यांची 4 बांगड्यांची पण गाडी आहे. यांची मलसडीच आहे. तर चला यांची मलसडी इथं ठेवतो. तिला जास्त खर्च आहे ना. पेट्रोल जास्त लागेल. आदेश शेठ हिला राहू दे इथं. ती रेंटवर दिली. रेंटवर दिले का? चल मग आपण आपली 4 बांगडी ऑडी ती पलीकडे दिली. आणि ती जागवर तिला काय करायचं? काम करायचं तिथं थोडं पैसे कमी आहेत ना माझ्या. चालेल चालेल ठीक आहे. तर आता आदेश शेठ पण चाललेत गोव्यामध्ये. तुम्हाला कसं वाटतंय आता? आता गोव्यात पहिला जातो. तिथलं वातावरण कसं ते चेक करतो. मग पुढे आपण बोलतो या गोष्टीवर. चालेल ठीक आहे. आता तुम्हाला डायरेक्ट तिथे गेलं भेटतो गोव्यामध्ये.
इकडे टायल बियल कपडे इकडे पडते नाही, रुमाला पाडायला लागली, यांचे कपडे इकडे पाडायला लागले, साप अरे टायल बियल पडलं, वाटून लागलं, वाट लावून टाक. ती एक चप्पल, एकाची चप्पलच गेली. हो चप्पल किंग, गाडीतनं चप्पल गायब झाली. नवनाथ दादाची गाडीतनं चप्पल गायब झाली. तो काही थांबला नाही तरी त्यांनी लगेच नवीन चप्पल घेतली. चला गणपती अप्पा मोरया. आदेश शेठची जागवार इथं लागले. आता आम्ही पारा रोडला आलोय. मस्त इथं वातावरण, मस्त नारळाची झाड आहेत दोन्ही साईडची, मधनं रस्ता आहे. नो पार्किंग पण येतं. हे का फिरता येऊ किती पार्किंगचे 100 रुपये. आपण किती व्ह्यू आहे इकडे खतरनाक. पब्लिक चल साईडला घे गाडी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. खत्म.